अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भात मागील 8 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर पावसाने दडी मारलेली होती। त्यामुळे अनेक भागामध्ये जे आहे ते पिकं धोक्यात आलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा आता पाऊस सक्रिय झालेला आहे। हवामान विभागाने 15 ऑगस्ट पासून जो आहे तो पावसाचा इशारा दिलेला आहे। राज्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर आज सकाळपासून अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं। त्यानंतर आता पाऊस जो आहे तो रिपरिप पाऊस सुरू झालेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस अनेक भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण सध्या बघू शकतो, मी सध्या अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये आहे। आपण बघू शकतो पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे जवळपास अर्धा पावसाळा जो आहे तो उलटून गेलेला आहे, तरी मात्र धरण क्षेत्रात समाधानकारक अजूनही पाऊस झालेला नाही। शेतीसाठी पाऊस येतोय, परंतु भविष्यात जी शेती करायची आहे, रब्बी हंगाम असेल किंवा मग जलसाठ्यामध्ये जर आपण पाहतो अजूनही पाणी शिल्लक नाही आहे। 2 महिने जे आहेत ते पावसाळ्याचे उलटून गेलेले आहेत। ऑगस्ट महिन्याचा अर्धा महिना संपत आलेला आहे, परंतु समाधानकारक पाऊस झाला नाही। त्यामुळे आगामी काळामध्ये देखील कारक पाऊस होणं गरजेचं आहे। दुसरीकडे अल निनोचा प्रभाव राहील असं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। त्यामुळे पावसाचा जर असाच पद्धतीनं खंड राहिला तर मग आगामी काळामध्ये रब्बी हंगाम कसा शेतकऱ्यांनी करावा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा मग शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जो आहे तो पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।